पण जर पाहिलं तर ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये 5 डिसेंबरला एक गुन्हा दाखल करण्यात आला. तर यामध्ये महिलेचा आरोप होता की ठाणे कोर्टाचा जो फॅमिली कोर्ट आहे त्याच्या पार्किंग प्लाझामध्ये त्यावरती सामूहिक अत्याचारची घटना ती घडली होती. आज तुम्ही स्वतः कोर्टामध्ये हजर होता. नेमकं कशा पद्धतीने युक्तिवाद झालेला आहे, नेमकं कोर्टाने काय याच्यावरती सांगितलेलं आहे? बेसिकली मी वकील म्हणून एवढंच सांगणार आहे की हा जो FIR होता, हा FIR पूर्णच्या पूर्ण खोटा होता. पहिला मुद्दा तर हा होता आपला, कारण की जर आपण मुळात नैसर्गिकमध्ये बघितलं गेलं तर हा FIR होता तो 1 वर्षापूर्वीचा FIR होता. म्हणजे 1 वर्षापूर्वीचा घटना झालेली आणि FIR आता रजिस्टर केलेला आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कार कुठली होती, त्याचा नंबर काय होता, हे लोक तिथे होतेच की नव्हते, असा कुठलाही ठोस पुरावा त्याच्यामध्ये पोलिसांकडे नव्हताच. आणि हा जो गुन्हा दाखल केला गेला हा फक्त याच्यामध्ये प्री प्लॅनिंग दिसते. जस्ट बिकॉज ऑफ माझा अशील आज सामाजिक कार्यामध्ये पुढे आहे. तो एका न्यूज चॅनलचा एक संपादक देखील आहे, वृत्तपत्राचा मराठी नेटवर्कचा. आणि वारंवार यांनी अशाच प्रकारचे जे पण कामं चालतात, इनलिगल जे कामं चालतात, याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला होता आणि फक्त यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला याच्यामध्ये. आणि जे काही आता झालं आहे, जे घडतं आहे, याच्यावर आम्ही नक्कीच पुरेपूर जबाब देखील दिलेला आहे कोर्टामध्ये. आणि ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढू, बस एवढंच मी माझ्या वकिलाकडून सांगतो. पहिलं तर कोर्टाच्या आवारामध्ये हा संपूर्ण घटना घडली असं देखील त्या महिलेनं नमूद केलेलं आहे. पोलिसांकडून त्यावरची काय चौकशी वगैरे केली आहे, काय CCTV वगैरे काय पडताळणी वगैरे केलेली आहे का? साहेब, याच्यामध्ये बघितलं गेलं साहेब, हा कोर्टाचा जो परिसर आहे फॅमिली कोर्टाचा, याच्यामध्ये त्यांनी घटना सांगितली. FIR मध्ये टायमिंग सुद्धा मेन्शन केलेला गेला नाही आहे. टोटल ह्या कोर्टाला 4 गेट्स आहेत, 4. त्याच्यापैकी 3 गेट तर बंदच असतात, फक्त मेन गेट चालू असतो. त्याच्यामध्ये पण सिक्युरिटी गार्ड असतो. आणि जी कार यूज केली गेली, त्यांनी जे सांगितलं गेले, की काराचे जे विंडोज होते ते विंडो देखील ट्रान्सपरंट होते. तर मला एवढंच सांगायचं की एवढ्या रशमध्ये, एवढ्या ट्रॅफिकमध्ये असा गुन्हा घडूच कसा शकतो, आणि घडला देखील तो एका वर्षभर तो असा डावडला कसा घेऊन जातो शकतो. याच्यामध्ये जे काही एव्हिडन्स त्यांनी सादर केले ते फुल फॅब्रिकेटेड आहे आणि यांना फक्त फॉल्सली ॲम्प्लिकेटेड केलं गेलेलं आहे. याच्यामध्ये ज्यावेळेस हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळेस ती गाडी नेमकी कुठे होती असं देखील सांगितली. गाडी कुठल्या इतर ठिकाणी होती, गाडीचा रंग देखील नमूद केला नाही, गाडीचं दुसऱ्या ठिकाणी होती. आणि ज्याच्यावर आरोप होते हे ते देखील दरम्यान बोललेले आहेत. जी साहेब, याच्यामध्ये साहेब असं होतं की माझा अशील हा घटनास्थळी नव्हताच. पहिला मुद्दा तर हाच येतो याच्यामध्ये. जो लोकेशन आणि जे व्हिडिओ फुटेज आम्ही कोर्टासमोर आज सादर केलेलं आहेत, त्याचं लोकेशन दिसतंय गोरेगावमध्ये आणि घटना घडते इथे फॅमिली आवारामध्ये. तर याच्यामध्ये किती तफावत आहे आणि कुठल्या राजकीय दबावामुळे, कुठल्या पोलिसांवर दबाव करून हा गुन्हा दाखल करण्यात गेलेला आहे हे स्पष्टपणे इथे दिसत आहे. तर पहिलं तर दोघांमध्ये आरोप केलेले आहेत, त्यामध्ये एकाला अटक आहे, दुसरा अद्यापही फरार आहे. काय वाटतं, राजकीय हस्तांतरणानुसार अडकवण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जातो? हो साहेब, याच्यामध्ये राजकीय या त्यांचं इंटेन्शन, कारण की हे लोकच आहे ज्या अशा लोकांना त्यांचे उघडकीस करून आणतात. जे पण काही असतं जे इनलिगल ते त्यांच्या स्पामध्ये चालू करतात. या सगळ्या गोष्टींवर यांचं लक्ष असतं आणि यांनी याच्यामध्ये कुठलाही सहभाग न घ्यावा म्हणून यांना इंटेन्शनली अशा खोट्या गुन्ह्यांमध्ये यांना अडकवण्यात यावं. आणि काय म्हणणं आहे या प्रकरणावर? याच्यामध्ये कोर्टाने फक्त आता कुठलंही म्हणणं दिलं नाही, MCR दिला आहे जस्ट बिकॉज ऑफ. किती दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली? 14 दिवसाची न्यायालयाची 14 दिवसाची. ठीक आहे मॅडम, तुम्ही बोला. मॅडम, ज्या पद्धतीने महिलेने आरोप केलेला आहे की त्याच्यावरती सामूहिक अत्याचार जे कोर्टाच्या आवारात पार्किंग त्या ठिकाणी, कशा पद्धतीने कोर्टासमोरचा तो युक्तिवाद झालेला आहे? कोर्टाचा युक्तिवाद जो झालेला आहे तो माननीय न्यायालयांना तो समजण्यात आला आहे. कारण की कोर्टाच्या आवारामध्ये गाड्या जरी लावल्या तरी इकडे तिकडे रश असते आणि जेव्हा तो रात्रीचा टायमिंग दिलेला आहे तेव्हा पोलीस गाडी स्वतः इथे फिरत असते. म्हणून असं काही कृत्य होण्याची काही शक्यता नाही आहे. आणि जेव्हा हा इन्सिडेंट झाला तेव्हा आम्ही इकडे नव्हतोच, म्हणून आम्हाला याच्यामध्ये फक्त फसवण्यात आले. ते पण फक्त पैशांसाठी. तेवढंच माझं म्हणणं. दुसरा जो आरोपी आहे रवी पवार, तो आतापर्यंत भेटला, त्यावरती कोर्टाने काय सांगितलेलं आहे? त्यावरती त्याच्यामध्ये कोर्टाने एवढं सांगितलेलं आहे पोलिसांना की त्याचा शोध घेण्यात यावा आणि त्याला लवकरात लवकर न्यायालयीन पोलिसांच्या ताब्यात द्यावं आणि न्यायालयामध्ये हजर करावं. हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरीके से
ठाणे के जो न्यायालय सत्र है उसके पार्किंग प्लाजा में महिला ने आरोप लगाया कि उसका सामूहिक अत्याचार किया गया। कोर्ट में आप जिस तरीके से उपस्थित थे, माननीय न्यायालय जज के सामने क्या आर्ग्यूमेंट हुआ है, जज ने क्या कुछ जो इस पर कहा है? जज ने इतना ही बोला है, इतना ही कंसिडर किया है, जो एफआईआर में स्टोरी है, जो रिमांड कोर्ट में स्टोरी है, दोनों भी डिफरेंट है। ऐसा कुछ उनको दिखाई नहीं दिया। और वैसे भी हम लोग ने वहाँ पे बोला है कि कोर्ट का जो आजू बाजू का एरिया है वहाँ पे बहुत रश रहता है और ऑलरेडी पुलिस का जो गाड़ी यहाँ पे हमेशा राउंड मारता रहता है, तो यहाँ पे ऐसा कुछ होना इम्पॉसिबल है। जो भी है वो झूठा बयान दिया है। उनको फंसाने के लिए हमारे जो अशिल है उनको सिर्फ और सिर्फ पैसों के लिए फंसाया गया है, बस इतना ही है। जिस तरीके से महिला ने आरोप किया कि केक में जो है उनको बेहोशी की जो दवा है वो दी गई थी, जिसकी वजह से महिला जो है बेहोश हो गई और फिर महिला को फिर थाने कोर्ट के जो पार्किंग वहाँ लाया गया। हाँ। तो 2 लोगों का नाम था, आप किसके बाजू से खड़े थे और दूसरे जो व्यक्ति का नाम आ रहा है उसकी क्या कुछ छानबीन अब तक हुई है? उसकी छानबीन अभी तक पुलिस कर रहे हैं और उन्होंने जो बोला है की गुंगी का औषध जो त्यांनी वर्ड यूज केलेला आहे, गुंगीचं नशेची आहे, तो उन्होंने अभी तक एफआईआर में ऐसा कुछ दिया नहीं है कि उसको क्या दिया था क्या नहीं दिया है। तो इसके लिए ये पूरा क्लियर है कि ये बेसलेस है और झूठा है और फॉल्स है। उसमें कुछ फर्क नहीं पड़ता है कि क्या होता है क्या नहीं। अभी पुलिस का यही काम है, जो आरोपी नंबर 1 जो है उसको ढूंढना है और उसको कोर्ट के सामने लेके आना है। हीरालाल केदार को कितने दिन की एनसीआर दी गई है और अगली सुनवाई कब होगी, जिस तरीके से दूसरा आरोपी अब तक अटक नहीं होता था? ओके, हीरालाल जी को अभी 14 दिन का न्यायालय कोर्ट दिया गया है। अभी उनका हम लोग आगे प्रोसेस करने वाले हैं। जैसे अभी कोर्ट के ऊपर है, जैसे प्रोसेस होगा वैसे आप सबको पता चल जाएगा। ठीक है, थैंक यू।